आल्हाददायक वातावरण, एसीची सोय, पायाखाली मऊ गालीचा आणि बाथटब, हे सगळं वर्णन खरं तर एखाद्या हॉटेलमधलं असायला पाहिजे अश्विन, पण हे वर्णन हॉटेल रूमचं नाहीये तर कुंभमेळ्यासाठी उभारण्यात आलेल्या तंबूचं आहे. कारण पैसे मोजण्याची तयारी असणाऱ्या भाविकांना आता कुंभमेळ्यात या सगळ्या सुविधा मिळू शकतात आणि त्यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये छोटेखानी आलिशान तंबू नगरी उभारण्यात आली आहे. आपणही या तंबू नगरीला आता भेट देऊया. अरब बादशाहचा काफिला इथं उतरला तर नाही ना, असा प्रश्न हा शाही थाट पाहिल्यानंतर कोणालाही पडेल. मात्र ही तजवीज कुण्या बादशहासाठी नव्हे तर नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भक्तांसाठी करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वरला लाभलेल्या निसर्गाच्या कुशीमध्ये कॅम्प इंडिया कंपनीनं आलिशान तंबूची ही नगरी उभारली आहे. आपण टिपतोय नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या कुंभचे वेगवेगळे रंग. कुंभचा हा एक रंग, जसं त्र्यंबकेश्वरमध्ये किंवा नाशिकमध्ये विविध आखाडे येतात, आपापले कॅम्प लावतात, आपल्या साधू संतांसह भक्तांसह तिथे राहतात. अनेक भक्त असे असतात की ज्यांना आखाड्यात राहणं शक्य नसतं. हे भक्त वेगळ्या दर्जाचे असतात, त्यांचा क्लास वेगळा असतो. हेच हेरून कुंभ इंडिया कॅम्पनी अशा व्हीआयपी भक्तांकरता ही कुंभनगरी बनवली आहे. हे सगळे जे तंबू आहेत, 50 तंबू आहेत त्र्यंबकेश्वरमध्ये. अगदी जवळ त्र्यंबकेश्वर गावाला लागूनच ही कॅम्प नगरी, ही जी तंबू नगरी ज्याला आपण म्हणता येईल अशा पद्धतीची बनवली आहे. कच्छचं जे रणमहोत्सव आहे तिथले तंबू पाहून, म्हणजे हे तंबू पाहून आपल्याला कच्छच्या रणमहोत्सवाची आठवण यावी अशा पद्धतीचे हे तंबू आहेत. अतिशय व्हीआयपी सुविधा या ठिकाणी आहेत. कुठल्याही भक्ताला कुठलीही अडचण येऊ नये याची पुरेपूर काळजी या ठिकाणी घेतलेली दिसून येते. या तंबूमध्ये उतरणाऱ्या भक्ताला कशाचीच कमी भासणार नाही याची काळजी कंपनीनं घेतलेली दिसते. हमारा कुंभ कैंप इंडिया कंपनी, जो कि सारे कुंभ में एक लग्जरी क्लाइंट्स को कैटर करने के लिए हम महाराजा टेंट्स लगवाते हैं. जैसा कि इस बार कुंभ है, हम यहाँ पे 50 महाराजा टेंट्स हमने लगाए हैं और इसमें हमने 2 कैटेगरी की है. 40 टेंट्स जो कि एसी लग्जरी टेंट्स है एंड 10 डॉर्मेटरी, ताकि बजट क्लाइंट्स भी कैटर कर सके और एक लग्जरी महाराजा टेंट की फीलिंग ले सके. आता एवढ्या सोयी सुविधा म्हटल्यावर खिसा देखील तेवढाच खाली करावा लागणार. जर ज्या वेळेला पर्वणी असते त्या पर्वणीच्या काळात या संपूर्ण टेंटचं जे भाडं आहे ते 4 दिवसाचं 40,000 रुपये आहे. या 40,000 रुपयामध्ये हा सगळा तंबूचा तर सगळा खर्च आहेच, हे सगळं तुम्हाला मिळतंच. पण याच्याबरोबर शहरातले विविध आखाड्यांच्या भेटी, त्याच्यानंतर कुशावर्तामध्ये पवित्र स्नान, मेडिटेशन, त्याच्यानंतर शहरात जे ठिकठिकाणी त्र्यंबकेश्वरमध्ये यज्ञ चालतात त्यापैकी महत्वाच्या यज्ञांना भेटी, साधू संतांना भेटी, एक कंप्लीट पॅकेज. ज्यांना कुंभमेळा हॉलिडे पॅकेज सारखा अनुभवायचा आहे त्यांच्यासाठी कॅम्प इंडियाच्या तंबूचे दार सदैव उघडं असणार आहे. मात्र या तंबू नगरीमध्ये पाऊल ठेवण्याआधी तुमचा खिसा भरलेला असेल याची नक्की काळजी घ्या. नितीन भालेराव, एबीपी माझा, नाशिक.